हे ओबीसी शिष्टमंडळाची सरकारसोबत गेल्या तासभरापासून वादळी बैठक सुरू आहे। सगळे सोयरेच्या मुद्द्यावरनं प्रकाश शेंडगे आणि छगन भुजबळ हे आक्रमक झालेले आहेत। कुणबी नोंदी आणि आधार लिंक करा असं हाके समर्थकांची मागणी आहे। सगळे सोयऱ्यांबाबत अध्यादेश रद्द करा अशी शेंडगेंनी मागणी केली आहे, तर खोट्या नोंदी देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी छगन भुजबळांनी केली आहे। विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट देत आहेत। विक्रांत, बैठकीसंदर्भात अधिकचा काय तपशील, नेमकं काय घडतंय आज? नम्रता, जसं तुम्ही म्हणालात की मागच्या तासाभरापासून बैठक सुरू आहे। तुम्ही जे विशेषण दिलं त्या बैठकीला ते अगदी खरं आहे। वादळी बैठकच म्हणावं लागेल, कारण प्रकाश अण्णा शेंडगे असतील किंवा छगन भुजबळ असतील, ओबीसीचे नेते, खरं तर छगन भुजबळ हे या सगळ्या ओबीसी नेत्यांचं नेतृत्व करतायत असंही म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये एक बैठक सुद्धा जी आहे ती पार पडणार होती या सर्व ओबीसी नेत्यांची। आणि त्याच अनुषंगानं खरं तर छगन भुजबळ आणि प्रकाश अण्णा शेंडगे हे दोघं ओबीसी समाजाची बाजू ही या बैठकीत मांडताना आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही जे मुद्दे सांगितलेत, खरं तर ज्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या खोट्या नोंदी आहेत, किंबहुना बऱ्याचदा नोंदी सापडलेल्या नसताना खोटे जे प्रमाणपत्र आहेत, जात प्रमाणपत्र किंवा कुणबी दाखले हे खोटे दिले गेले असं सुद्धा प्रकाश अण्णा शेंडगे आणि छगन भुजबळ या दोघांनी म्हटलेलं आहे। तर प्रकाश अण्णा शेंडगे यांनी असा सवाल सुद्धा सरकारला विचारलेला आहे की जर असं झालं असेल तर मग ओबीसीला धक्का लागला नाही असं आपण कसं काय म्हणू शकतो। खरं तर हे सगळे नेते जी भूमिका मांडतायत, किंवा मग जसं तुम्ही म्हणालात लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळातून जे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांच्यापैकी एका प्रतिनिधीने अशी मागणी केली की ज्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि कुणबी दाखले जे मराठा समाजातील तरुणांना किंवा मराठा समाजातील नागरिकांना देण्यात आलेले आहेत ते आधारशी लिंक करण्यात यावे अशा प्रकारची एक मागणी झाल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। खरं तर हे सगळं जे आहे ते ओबीसीचे नेते किंवा लक्ष्मण हाके यांचं जे शिष्टमंडळ आलेलं आहे ते नेमकं काय म्हणतायत ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। पण या सगळ्यांची भूमिका मांडून झाल्यानंतर सरकारकडून नेमकं काय उत्तर दिलं जातं, सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, नेमकी काय भूमिका मांडली जाते, काय तोडगा काढला जातो आणि त्या तोडग्यावर हे सगळे नेते जो तोडगा आहे तो या सगळ्या नेत्यांना मान्य होतो का, हे सगळे नेते राजी होतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि मग जर हे नेते राजी झाले तर मग मराठा समाज सुद्धा त्या तोडग्यावर सॅटिस्फाईड राहतो का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नम्रता, अगदी आणि विक्रांत, या सगळ्यामध्ये मराठा आणि ओबीसी समाज या दोघांवरची जी तारेची कसरत सरकारला करायला लागते, अर्थात राजकारण सांभाळावं लागणारच आहे त्यांना आगामी निवडणुका पाहता। विक्रांत, अगदी खरं नम्रता, राजकारण सांभाळावं लागणारच आहे, सोबतच समाजकारण ज्याला आपण म्हणतो समाजाचं हित ते सुद्धा जपावं लागणार आहे। कारण आपण जर पाहायचं झालं म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाला, त्यानंतर आता ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन सुरू झालं, या सगळ्यामध्ये कुठेतरी मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये कुठेतरी असंतोष निर्माण होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र सरकार नेमका काय निर्णय घेतं यावर ते अवलंबून असणार आहे, कारण सरकार आज जो निर्णय घेतं तो जर एकट्या ओबीसी समाजाच्या किंवा एकट्या मराठा समाजाच्या बाजूने असेल तर मग दुसरा समाज हा निश्चितच दुखावला जाणार आहे। दोन्ही समाज हे आक्रमक झालेले आपण पाहिलेले आहे। मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता जरी सुरू नसलं तरी मागच्या काही महिन्यांपासूनचा त्यांचा संघर्ष आपण सातत्यानं पाहतोय। लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरूच आहे, त्याच्यामुळे ते आजच्या तोडग्यावर उपोषण सोडतात का की मग आणखी आक्रमक होतात हे सगळं पाहावं लागणार आहे। एकंदरीत मराठा समाज आणि ओबीसी समाज दोन्ही समाजांना सांभाळून घ्यावं लागणार आहे, फक्त सामाजिक शांततेसाठीच नव्हे तर आपापल्या राजकारणासाठी सुद्धा या सगळ्या राजकीय पक्षांना या दोन्ही समाजांचं हित जपणं हे जास्त गरजेचं आहे। नम्रता, विक्रांत, या सगळ्यामध्ये एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही, ती म्हणजे बिहारमध्ये कोर्टाने दिलेला निर्णय। बिहारमधलं असंच 50% जास्त वाढलेलं आरक्षण रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा तसं होऊ शकतं अशी चर्चा आहे। आणि ओबीसी समाज म्हणतोय मराठ्यांचं आरक्षण रद्द होऊ शकतं, मराठा समाज म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला काय आधार आहे तो दाखवा, अन्यथा ते रद्द होण्याची शक्यता जास्त आहे। याबाबत काय प्रतिक्रिया येत आहेत का या बैठकीमध्ये? नम्रता, अद्यापपर्यंत तरी या मुद्द्यावर कोणतीही प्रतिक्रिया बैठकीतून आलेली नाही। मात्र तुम्ही जसं म्हणालात जो दाखला दिलात त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते आणि खरं तर हीच भीती ही मराठा समाजाच्या मनात आहे असं मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले मनोज जरांगे पाटील सातत्यानं म्हणतात। ते म्हणतात आम्हाला तुम्ही वेगळं आरक्षण देताय, मात्र ते न्यायालयात टिकणार आहे का, आम्हाला ओबीसी मधून आरक्षण हवंय, ते कशासाठी हवंय, आम्ही ओबीसी मधून आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही का आहोत, तर वेगळं दिलेलं आरक्षण हे न्यायालयात टिकणार नाही। आणि तसाच काहीसा जो अनुभव आहे तो आता आपल्याला तुम्ही जसं म्हणालात त्याप्रमाणे आलेला आहे। नम्रता, अगदी, आणि या सगळ्यामध्ये आता ओबीसी आरक्षण मराठा आरक्षण याचं काय होणार? सरकार सध्या जे उपोषणाला बसलेलं आहे, ज्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे, या दोन्ही समाजाचं समाधान कसं करणार हे आपल्याला बघावं लागणार आहे। विक्रांत, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।